नमस्कार मित्रांनो, पारू आणि सावळ्याची जणू मी सावली या दोन मालिकेंचा महासंगम आपण या इथे पाहत आहोत। तर आता मालिकेच्या सुरुवातीला सावली सारंगला खूप कॉल करत असते, पण सारंग मात्र तिचा काही केल्या कॉल इथे रिसीव करत नसतो आणि त्यामुळेच इथे सावली खूपच जास्त अस्वस्थ झालेली असते। इकडे सगळेजण सावली का करते अशी हे सगळेजण पाहत असतात। तिलोत्तमाला सुद्धा इथे सावलीचं थोडंसं विचित्रच वाटत असतं की नेमकं काय झालेलं असेल, ही अशी सतत इथे का बरं फोन करत असेल असा विचार तिच्या सुद्धा मनामध्ये येत असतो। पण आता शेवटी सगळेजण म्हणतात की तू काळजी करू नकोस, काही जरी झालं ना तरी सुद्धा सारंग त्या मुलीला समजवायला गेलेला आहे ना, तर मग तो व्यवस्थितच तिला समजावून घेऊन येईल। तर आता आपण पाहतो की इकडे जगन्नाथ आणि तेव्हा सारंग हे दोघे जण सुद्धा आता घरामध्ये येताना आपल्याला दिसत असतात। जेव्हाच आता हे दोघे जण घरामध्ये येतात आणि तेव्हा आपण पाहतो की आता सारंग एकदम शांत असतो आणि सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो। आता जगन्नाथांनी अजिबात इथे एक शब्द सुद्धा काढायचा नाही, एक शब्द सुद्धा तू इथे बोलायचा नाही असं सुद्धा सांगितलेलं असतं, म्हणून सारंग मात्र तोंडातून एक अवक्षरही काढत नसतो। तर आता इकडे जगन्नाथजी बोलत असतात, ते म्हणत असतात काही झालेलं नाहीये, ती जी काही मुलगी आहे ना त्या मुलीने इथे तिची कंप्लेंट मागे घेतलेली आहे आणि तिच्याशी बोलून सगळं काही आम्ही इथे क्लिअर केलेलं आहे असं इथे ते सांगत असतात। आणि ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर आपण पाहतो की इकडे लगेचच शिवानी त्या मुलीला म्हणत असते असं कसं झालेलं आहे, त्या मुलीने इथे माघार कशी काय घेतलेली आहे। तेव्हाच तिच्या सोबत असणारी मुलगी म्हणत असते नाही असं काहीच झालेलं नसणार आहे, ही फक्त आणि फक्त आपल्याला खोटं बोलण्यासाठी किंवा आपल्याला काहीतरी खोटं सांगण्याचा प्रयत्न करत आहे। तर आपण इकडे पाहतो की आता सावली सारंगच्या जवळ जाते आणि सावली सारंगच्या जवळ गेल्यानंतर इथे ती म्हणत असते हे सगळं काय आहे सारंग सर, म्हणजे तुम्ही इथून जाताना असा शर्ट घालून गेला नव्हता, तुमचे इथून जाताना तर कपडे काहीतरी वेगळेच होते, मग आता हे सगळं काय आहे असंच आता इकडे ते बोलत असतात। तेव्हाच आपण इकडे पाहतो की आता जे काही जगन्नाथ आहे ते म्हणत असतात अगं त्याचं काय झालं ना, त्याचे कपडे ना थोडेसे खराब झाले होते, म्हणून मी म्हटलं चल दुसरे घेऊन आपण पार्टी एन्जॉय करूयात। तर आता आपण पाहतो की इकडे जो काही जगन्नाथाने कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज केलेल्या असतात आणि कशा पद्धतीने हे सगळं काही सांगितलेलं असतं हे आपल्याला पाहायला मिळत आहे। जेव्हा आता सारंग तिथून बाहेर पडला होता आणि बाहेर पडलेला असताना आता इकडे आपण पाहतो की जो काही सारंग आहे तो खूपच जास्त घाबरलेला होता आणि समोर इथे जेव्हाच जे काही जगन्नाथ आहे ते दिसतात आणि जगन्नाथ इथे दिसल्यानंतर सारंग लगेचच घाबरलेला असतो। जगन्नाथ त्याच्या जवळ जातात आणि त्याला म्हणत असतात काय आहे हे सारंगा सगळं। तेव्हाच आपण पाहतो की लगेचच आता इकडे तो म्हणत असतो नाही मी काही केलेलं नाही, पण त्या मुलीचा खून झालेला आहे। आणि तेव्हा जगन्नाथाने असं सांगितलेलं असतं काही करू नको, शांत बस, तुला काही होणार नाही, जेव्हा पार्टीमध्ये जाशील तेव्हा कोणाशी काहीच बोलायचं नाही असं सांग। तर आता आपण इकडे पाहतो की आता सगळेजण इकडे पार्टी एन्जॉय करत असतात। तेवढ्यातच आता इकडे तिलोत्तमाने खूपच मोठी घोषणा केलेली असते आणि ती म्हणजे की काही जरी झालं ना तरी सुद्धा आता हा जो काही माझा कारभार आहे म्हणजे इथे तिलोत्तमाचं हे जे काही रूपम कॉस्मेटिक आहे ते त्यातून मी आता इथे राजीनामा घेत आहे किंवा मी आता इथे रिटायर होत आहे, हे असं सगळं का असं विचारल्यानंतर आपण पाहतो की आता हे सगळं मी आता इकडे सारंगच्या हवाली करत आहे असं इकडे त्या बोलत असतात। आणि आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर आता सारंगला तर खूप मोठा धक्का बसतो। आता त्या म्हणत असतात आतापर्यंत खूप काही गोष्टी इथे झालेल्या आहेत, म्हणजे किती नाही म्हटलं तरी सुद्धा इथे जो सारंग आहे त्याने खूप काही गोष्टी इथे केलेल्या आहेत, म्हणजे तसं पाहायला गेलं तर त्याने आतापर्यंत ही जी काही रूपम कॉस्मेटिकची गदा आहे ती त्याने व्यवस्थित पद्धतीने सांभाळलेली आहे आणि त्यामुळे मला असं वाटतंय की हे सगळं आता करण्यासाठी तो अगदीच पात्र आहे। त्यामुळे मी आता हा विचार आणि हा निर्णय घेतलेला आहे। तेव्हाच आता इकडे जो सारंग आहे तो खूपच जास्त टेन्शनमध्ये आलेला असतो आणि तेव्हा इकडे तो काहीच बोलत नसतो। आता तिलोत्तमाला समजतं की तो खूप जास्त ऑकवर्ड झालेला आहे, म्हणूनच आता इकडे त्याला समजावण्यासाठी प्रयत्न करतात। आता इकडे तो म्हणत असतो अगं आई नाही, तेव्हा ती म्हणत असते नाही अजिबात तू काळजी करू नकोस, हे सगळं तसंच होणार आहे। तर इकडे आता लगेचच जी काही आपली अहिल्या आहे ती म्हणत असते अगदी योग्य निर्णय तू घेतलेला आहेस, कारण तुझा हा निर्णय अगदी योग्य आहे आणि मी तुला सांगितलं होतं ना की आपली मुलं आता त्या पात्रतेत आलेली आहेत आणि ते सगळं काही व्यवस्थित सुद्धा करतील
होतील ह्या सगळ्या गोष्टी आपण इथे पाहिल्या होत्या ना, त्यामुळे काळजी करण्याची काहीच एक गरज नाही असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेव्हाच तिलोत्तमा म्हणते, पण मी योग्य निर्णय घेतलाय ना. तेव्हाच इथे ती म्हणत असते, हो अगदीच योग्य निर्णय घेतलेला आहे, काळजी करण्याची काहीच गरज नाहीये वगैरे वगैरे हे सगळं आता इकडे ते बोलत असतात. तेव्हाच प्रेक्षकांनो आपण इकडे पाहतो की आता सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट झालेली असते. अहिल्याला तिच्या दादाचं बोलणं आठवलेलं असतं. दादाने असं सांगितलेलं असतं, काही जरी झालं तरी इथे मी तुझ्याशी तेव्हाच बोलेल जेव्हा तू इथे पारूला या घरची सून म्हणून स्वीकारशील, तोपर्यंत मी ह्या दाराचा किंवा उंबरा सुद्धा ओलांडणार नाही असं सांगितलेलं असतं. तेव्हा आता इकडे अहिल्या म्हणत असते, नको काळजी करू, सगळं व्यवस्थित होणार आहे आणि तू ह्या ज्या काही गोष्टी केल्यात ना त्या अगदीच व्यवस्थित केलेल्या आहेस असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. तर आता प्रेक्षकांनो आपण पाहतो की इकडे लगेचच अहिल्या आणि ह्या दोघींचं बोलणं खूपच सुंदर पद्धतीने सुरू असतं. तर इकडे मात्र जी काही अहिल्या आहे ती म्हणत असते, तुला मी म्हटलं होतं ना, आपली मुलं खूप हुशार झालेली आहेत आणि आपल्या मुलांना ह्या सगळ्या गोष्टी आता जमायला लागलेल्या आहेत. काही जरी झालं ना तरी सुद्धा आपली मुलं त्या पात्रतेची आहेत असंच आता इकडे ते बोलत असतात. तर आता इकडे पारू खूपच टेन्शनमध्ये असते. पारू विचार करत असते, हे सगळं काय आहे, हे समध्या गोष्टी काय आहेत असा इथे ती विचार करते. आणि तेव्हा आदित्य तिथे आलेला असतो. आदित्य आल्याबरोबर आता लगेचच इकडे ती पाहत असते की आदित्य कसल्या तरी टेन्शनमध्ये आहे आणि म्हणूनच ती त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते. पण आदित्य आल्याबरोबर लगेचच इकडे सारंगकडे जातो आणि म्हणत असतो, मला सारंगशी थोडंसं महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे, सारंग प्लीज चल ना, असं म्हणूनच तो त्याला बाजूला घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. पण इकडे मात्र जगन्नाथांना थोडंसं टेन्शनच आलेलं असतं की आता हा त्याला बाजूला का बरं घेऊन जात आहे म्हणून. तेव्हाच आता आपण प्रेक्षकांनो पाहतो की इकडे पोलीस आलेले असतात. कारण इकडे आता जेव्हाच आदित्य आणि सारंग एकमेकांच्या हाताला धरून बाहेर बोलण्यासाठी जातात तेव्हाच पोलीस त्या दोघांना अडवतात. आता पोलिसांनी त्या दोघांना अडवल्यानंतर इथे पोलीस म्हणत असतात, कुठे निघालेला आहात. तेव्हा इकडे ते दोघे जण सुद्धा त्या दोघांकडे पाहतात आणि पाहिल्याच्या नंतर इकडे आदित्य म्हणत असतो, काय झाले इन्स्पेक्टर साहेब. तेव्हा लगेचच आता इकडे एका मुलीचा खून झालेला आहे आणि त्या खुनाच्या संशयित म्हणून आम्ही इथे आदित्यला अटक करायला आलेलो आहे. तेव्हाच आदित्य म्हणतो, मी काहीच नाही केलेलं. तेव्हा आता पोलीस म्हणत असतात, मग हे तुझ्या शर्टला जे रक्त लागलेलं आहे ते कशाचं लागलेलं आहे असं इथे ते विचारत असतात. तेव्हाच आपण पाहतो की इकडे आता आदित्य त्याचा शर्ट पाहतो आणि आदित्यने त्याचा शर्ट पाहिल्याच्या नंतर त्याला मात्र हे सगळं काय चाललंय, ह्या गोष्टी कशा पद्धतीने चालल्यात हे मात्र अजिबात त्याला कळत नाही. तो तर खूपच जास्त घाबरलेला असतो की आता मला खरंच पोलीस वगैरे घेऊन जातील की काय, याच विचारामध्ये आदित्य असतो. पण इकडे सारंग मात्र अगदीच मुख गिळून गप्प बसलेला असतो. कारण काही जरी झालं ना तरी सुद्धा जगन्नाथांनी सांगितलेलं असतं की माझ्या मुलीचं सौभाग्य तुझ्याशी अवलंबून आहे आणि इथे मी तुला काहीच होऊ देणार नाही असं सुद्धा सांगितलेलं असतं आणि त्यामुळेच आता तो अगदीच मुख गिळून शांत बसलेला असतो. तर आता आपण पाहतो की इकडे दुसऱ्या बाजूला आदित्य खूप जास्त घाबरलेला असतो. त्याचबरोबर पारू सुद्धा खूपच जास्त घाबरते. पारू तर विचारातच गुंतलेली असते, हे समज काय आहे म्हणून. इकडे आता लगेचच जो काही आदित्य आहे तो म्हणत असतो, नाही मी काहीच नाही केलेलं, प्लीज तुम्ही मला थोडं समजून घ्या, मी काही नाही केलेलं, तुमचा काहीतरी इथे गैरसमज झालेला आहे वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आता इथे तो बोलत असतो. इकडे पारू सुद्धा खूपच रडायला लागलेली असते. ती म्हणत असते, हे बघा इन्स्पेक्टर साहेब, तुम्हाला काहीतरी चुकीचा गैरसमज झालेला आहे. इथे आदित्य सरांनी काहीच नाही केलेलं, तुम्हाला काहीतरी चुकीचा गैरसमज झालाय, प्लीज तुम्ही नाही त्या गोष्टी इथे बोलू नका किंवा नाही त्या गोष्टी अशा इथे करू नका. हे बघा तेव्हा लगेच आता पोलीस कसलाच विचार करत नाहीत आणि आदित्यला बेड्या ठोकत असतात. आता आदित्यला बेड्या ठोकत असतानाच इथे ते त्याला घेऊन जात असतात. इकडे पारू मात्र त्यांना सगळ्यांना थांबवण्याचा खूप प्रयत्न करत असते आणि थांबवत असताना आता पोलीस तिचं काहीच ऐकत नाहीत. ते म्हणत असतात, नाही ह्या सगळ्या गोष्टी अशाच झालेल्या आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टीला इथे तुम्ही जिम्मेदार आहात वगैरे वगैरे हे सगळं आता ते इथे बोलत असतात. आता हे लोक पुढे चालत असतात तर पारू त्यांना थांबवण्याचा खूप जास्त प्रयत्न करत असते. पारू म्हणत असते, आदित्य सर प्लीज तुम्ही सांगा ना त्यांना की तुम्ही काहीच नाही केलेलं, आदित्य सर प्लीज तुम्ही सांगा ना त्यांना की तुम्ही काहीच नाही केलेलं म्हणून ओरडत असते. पण इकडे आदित्य म्हणत असतो, पारू मी सांगतोय त्यांना की मी काहीच नाही केलेलं म्हणून, पण ती लोक माझं काही ऐकायलाच तयार नाहीयेत असं म्हणूनच तो सुद्धा आता इकडे रडायला सुरुवात करत असतो. तर आता प्रेक्षकांनो आपण पाहतो की इकडे तिलोत्तमा जी आहे ती तिलोत्तमा म्हणत असते की हे बघ तू अजिबात काळजी करू नकोस, काहीच होणार नाहीये आदित्यला, तू नको काळजी करूस आणि हे बघ तुझा आत्ता आणि आत्ताच्या आत्ता जाऊन इकडे आदित्यला जो आहे
आहे आदित्य, त्याला इथे तू वाचवू शकतेस वगैरे असं सुद्धा आता इकडे तिलोत्तमा बोलत असते. तर आता आपण पाहतो की इकडे प्रियाला सुद्धा टेन्शन येतं. त्याचबरोबर आपण इकडे पाहतो की जो प्रीतम आहे तो सुद्धा खूपच मोठ्या विचारांमध्ये अडकलेला असतो. त्याच्या भावाला अशा पद्धतीने पोलीस येऊन घेऊन जातात आणि त्यामुळे ते दोघं इथे त्याच्या पाठीमागे काहीच करू शकत नाहीत किंवा त्याला मदत सुद्धा करू शकत नाहीत. इकडे आता प्रिया म्हणत असते, प्रीतम आपण काहीतरी केलं पाहिजे. तर आदित्य रडत असतो. इकडे तो पारूला समजावण्याचा प्रयत्न करतो की मी काहीच नाही केलेलं ह्या सगळ्या गोष्टी इथे आता तो बोलत असतो. पण आता ह्या सगळ्या गोष्टी मात्र बोलत असताना आपण पाहतो की इकडे पारू जोरात रडते आणि म्हणत असते, इन्स्पेक्टर साहेब सोडा, तुम्हाला माहिती नाही का ते कोण आहेत? ते आदित्य किर्लोस्कर आहेत. मग तुम्ही त्यांना असं पकडून का बरं घेऊन चाललेला आहात? प्लीज त्यांना सोडा ना, त्यांनी काहीच नाही केलेलं. हे सगळं काही आता इकडे ती बोलत असते. तर आपण पाहतो की सावली सुद्धा तिथे आलेली असते. तर आता इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात, हे बघा, प्रत्येक गुन्हा करणारा किंवा त्याला सपोर्ट करणारा असंच म्हणत असतो की त्याने काहीच नाही केलेलं म्हणून, पण इथे त्याने बऱ्याच काही गोष्टी इथे केलेल्या असतात. त्यामुळे इथे आम्हाला त्यांना आता घेऊन जावंच लागणार आहे, कारण इथे त्या मुलीचा खून झालेला आहे आणि त्याचबरोबर इथे तिचा खून झाल्याच्या नंतर इकडे मात्र त्यांच्या शर्टाला सुद्धा इथे रक्त लागलेलं आहे आणि त्याचेच आता आम्हाला इथे पुरावे मिळालेले आहेत. त्यामुळे आम्ही इथे नाही यांना ठेवू शकत. इकडे मात्र पारू खूपच टेन्शनमध्ये असते. ती सतत म्हणत असते, आदित्य सर प्लीज तुम्ही त्यांना सांगा ना तुम्ही काही नाही केलेलं म्हणून. पण इन्स्पेक्टर साहेब मात्र काहीच ऐकत नसतात. ते फक्त आणि फक्त एकाच गोष्टींचा विचार करत असतात की ह्याच्या शर्टला रक्त लागलं होतं आणि त्यामुळेच आम्ही त्यांना घेऊन जात आहोत. तर आता पारू मात्र इकडे खूप टेन्शनमध्ये असते आणि पारू टेन्शनमध्ये असताना सावली मात्र तिला आधार देण्याचं काम करते. तर इकडे तिलोत्तमा तिला समजावण्याचा पूर्णतः प्रयत्न करते. तिलोत्तमा म्हणत असते, अगं हे बघ, तू नको काळजी करूस, ह्या सगळ्या गोष्टीमधून सगळं काही व्यवस्थित होणार आहे. तू एक काम कर, तू जा आणि पटकन जाऊन आदित्यला ह्या सगळ्या गोष्टीतून बाहेर काढ, काही एक होणार नाही असं इकडे तिलोत्तमा म्हणत असते. आता तू त्याला थांबवू शकतेस, वाचवू शकतेस, तू काहीच काळजी करू नकोस वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आता इकडे ती बोलत असते. हे सगळं काही बोलत असताना आता लगेचच इकडे अहिल्या म्हणत असते, काय बोलतेस तू? हे कोण आदित्य? कोणाचा मुलगा? हे बघ, त्या मुलाचा आणि माझा कसलाही संबंध नाहीये. नाही तो माझा मुलगा आहे, नाही मी त्याची आई आहे असं बोलत असते ती आणि तेव्हा लगेचच तिथून निघून जाते. इकडे मात्र ही अशी का वागते, का करते हे सगळं तिलोत्तमाला समजत नसतं. आता जेव्हा इकडे अहिल्या घरी येते, अहिल्या घरी आल्यानंतर अगदी शांततेत बसलेली असते. तिला तर काहीच कळत नसतं, खूप वाईट वाटत असतं ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत म्हणून. तर आता प्रेक्षकांनो आपण पाहतो की इकडे दामिनी मुद्दामच कांगावा करत असते ह्या सगळ्या गोष्टींचा. ती म्हणत असते, बाई आपल्या ह्या घरचं लेकरू ग आदित्यचं काय होणार आहे काहीच माहिती नाही. आदित्यला पोलीस घेऊन गेलेले आहेत. आता काय करायचं? आदित्य सोबत पोलीस इथे काय करतील काय नाही ह्या सगळ्या गोष्टी अजिबातच माहिती नाहीत किंवा कळत नाहीत. बाई 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 असं इथे ती बोलत असते आणि रडत असते. मी असं ऐकलंय की पोलीस ना खूपच जास्त मारतात म्हणे, खूप जास्त त्रास देतात म्हणे असं सुद्धा इकडे ती बोलत असते. आता ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलत असताना आपण पाहतो प्रेक्षकांनो की इकडे काही जरी झालं ना तरी सुद्धा इकडे लगेचच प्रिया राग येत असतो. अहिल्या तर खूप रागवलेली असते, पण इकडे ती आता तर दामिनीला काहीच बोलत नसते. ती म्हणत असते, काही जरी झालं ना तरी सुद्धा इकडे आदित्यची ही अवस्था कोणामुळे झालेली आहे? इकडे ना आपला आदित्य ह्या एवढ्या संपत्तीचा वारस आहे आणि आज त्याच्यावरती ही वेळ आलेली आहे. ह्या सगळ्या गोष्टी ना अशा व्हायला नको होत्या वगैरे वगैरे हे सगळं काही ती बोलत असते आणि मुद्दाम कांगावा करत असते. आता मुद्दामच इकडे प्रिया तिला कुजबुज करून शांत करण्याचा प्रयत्न करते खरा, पण प्रयत्न करून सुद्धा ती मात्र इथे काहीच ऐकत नाही. त्याचबरोबर आपण पाहतो प्रेक्षकांनो की आता लगेचच जो काही प्रीतम आहे, प्रीतमला खूपच राग आलेला असतो. प्रीतमला ह्या सगळ्या गोष्टींचा राग आल्यानंतर तो इकडे दामिनीला ओरडतो आणि म्हणत असतो, काकू प्लीज काय चाललंय तुझं हे? तेव्हाच ती म्हणते, काय काय चुकीचं काय बोलते मी जे काही बोलते ते अगदीच बरोबर बोलत आहे ना. ह्या सगळ्या गोष्टी कशा होत्यात काय होत्यात हे तू बघतोयस ना. हे सगळं कशामुळे झालेलं आहे तर ह्या सगळ्या गोष्टीला ती मुलगी ह्या सगळ्या गोष्टीला कारणीभूत आहे. जसंच आदित्यच्या आयुष्यात ती मुलगी आली आणि आपला आदित्य जो आहे ना तो एवढं हसत्या खेळत्या घरातून बाहेर पडला, तेव्हा
तेव्हा आता प्रीतम म्हणत असतो, हे बघ काकू प्लीज बास कर, आता बोललीस ती खूप बोललीस आणि ती सुद्धा ह्या घरची सून आहे, प्लीज तू असं तिला इथे बेटीस धरू नकोस, असं म्हणूनच आता इकडे तो तिला सुनावत असतो. तर आता आपण पाहतो की इकडे प्रिया आणि तेव्हा प्रीतम इथे दामिनीला समजावण्याचं काम करतात. आता ते म्हणत असतात, हे बघ आपल्या दादाला पोलीस घेऊन गेलेले आहेत, त्यामुळे तू हा सगळा राग रुसवा हे सगळं सोडून दे आई प्लीज, आणि आपण जर त्यांना वकील नाही दिला तर त्यांना वकील कोणीच नाही देणार आहे. आई प्लीज तू एकदा हे सगळं एकदा विचार कर. प्रिया सुद्धा बोलत असते, पण जेव्हाच प्रिया बोलते तेव्हा मात्र दामिनीचा राग अनावर होतो आणि दामिनी प्रियाकडे रागानेच पाहत असते. तेव्हा ती म्हणते, जा दमला असाल ना, जाऊन आराम करा, असं म्हणून स्वतः सुद्धा तिथून निघून जाते. आता इकडे ती निघून गेल्यानंतर ह्या दोघांना खूपच टेन्शन आलेलं असतं. तर आता प्रेक्षकांनो आपण पाहतो की इकडे पारू खूपच रडत बसलेली असते. पारू रडत असताना मात्र इकडे खूप गोंधळ इथे तिच्या मनामध्ये सुरू असतो, कारण आदित्य सरांना ह्या सगळ्या गोष्टींची सवय नाहीये ग सावली, काय करू मी मला कळत नाही. तेव्हाच सावली म्हणत असते, हे बघ नको काळजी करूस, असं म्हणून आता त्या दोघी तिथे बसलेल्या असतात. आणि तेव्हा सावली म्हणत असते, पण त्या शिवानीला ना मी इकडे शिवानीच्या ऑफिसमध्ये त्या मुलीला मी पाहिलं होतं. तेव्हाच शिवानी तिथून जाताना दिसत असते आणि तेव्हा लगेच सावली म्हणत असते, शिवानी मॅडम एक मिनिट, मी त्या दिवशी तुमच्या ऑफिसमध्ये जी काही आता रूपम कॉस्मेटिकची रिॲक्शन तिच्या चेहऱ्यावर आलेली आहे ना, त्या मुलीला मी तुमच्या ऑफिसमध्ये त्या दिवशी पाहिलं होतं. तेव्हाच ती म्हणते, मग माझ्या ऑफिसमध्ये कितीतरी एम्प्लॉई काम करतात, प्रत्येकाला मी पर्सनली ओळखतेच असं नाहीये ना, पण जर हे सगळं तुम्हाला माहिती असतं आणि तुम्ही जर सारंग सरांबरोबर गेला असतात तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्याच नसत्या ना. तेव्हा शिवानी म्हणते, अच्छा हे सगळं तू बोलतेस, हे सगळं तू बोलतेस, कळतंय तुला, तू मला सारंग सरांबरोबर पाठवणार होतीस, असं म्हटल्यानंतर आता त्या दोघी सुद्धा शांत बसतात. आता प्रेक्षकांनो आपण इकडे वळूयात दुसऱ्या बाजूला. खरं तर आता इकडे पारू खूप टेन्शनमध्ये असते आणि त्यामुळे तिला आता काही जरी झालं ना तर आदित्यशी भेटायचं असतं, आदित्यला बोलायचं असतं, म्हणून ती खूप रात्र झालेली असते तरी सुद्धा पोलीस स्टेशनला त्याला भेटण्यासाठी आलेली असते. आता बाहेर हवालदार असतात आणि तेव्हा पारू त्यांच्याकडे रिक्वेस्ट करते, हे बघा त्यांनी काहीच नाही केलेलं, मी तुम्हाला सांगते ना त्यांनी काही नाही केलेलं, प्लीज त्यांना सोडा ना आणि इथे मला त्यांना भेटायचं आहे. तेव्हाच हवालदार म्हणत असतात, हे बघा तुम्ही कोण आहात, मी आदित्य किर्लोस्कर आहे त्यातमध्ये आणि मी त्यांची बायको आहे. तेव्हा तुमच्याकडे बघून तर असं वाटत नाहीये, ह्या मोठ्या माणसांचे पण ना खरंच बडी लोक बडी बाते, असंच इथे ती बोलत असते. अहो असं काय करताय तुम्ही प्लीज, आणि तुमचे मोठे साहेब कुठे आहेत, मला त्यांच्याशी बोलायचं आहे. तेव्हा लगेच इन्स्पेक्टर सुद्धा गरबारे तिथे येतात आणि ते म्हणत असतात, हे बघा आता मोठ्या घरच्या स्त्रियांनी किंवा चांगल्या घरच्या स्त्रियांनी असं पोलीस स्टेशनला ह्यावेळी रात्री अपरात्री येणं हे बरोबर नाहीये, त्यामुळे एक काम करा, तुम्ही आत्ताच्या आत्ता ना इथून निघून जा आणि इकडे तुम्ही जाऊन आराम करा. हे बघा आत्ता तुमच्या नवऱ्याने खून केलेला आहे आणि तसंही आम्हाला त्यांना भेटायला नाही देता येणार. तेव्हाच पारू म्हणत असते, हे बघा मी आत्तापर्यंत तुमच्याशी खूप संयमाने बोलत होते, पण तुम्ही आत्तापर्यंत फक्त आणि फक्त त्यांनी खून केलाय ते आरोपी आहेत असंच बोलतात, पण एक गोष्ट मी सांगते त्यांनी काहीही केलेलं नाहीये, प्लीज त्यांना सोडून द्या, असं पारू म्हटल्यानंतर आता हात जोडत असते अक्षरशः इथे आदित्यला भेटण्यासाठी, आदित्यशी बोलण्यासाठी इथे त्या गरवाऱ्यांच्या पाया सुद्धा पडत असते. पण आता मात्र इकडे म्हणत असतात, अहो काय करताय, चला चालत्या व्हा इकडून. तर आपण पाहतो की पारू आता शेवटचा पर्याय म्हणून अहिल्याकडे निघालेली असते. जेव्हाच दाराचा उंबरा ओलांडते तेव्हा तिला तो क्षण आठवतो जेव्हा इथे त्या दोघांना घराबाहेर किर्लोस्कर मॅन्शनमधून बाहेर काढलं होतं, पण तरी सुद्धा आता ती दाराचा उंबरा ओलांडूनच आतमध्ये येण्याचा प्रयत्न करत असते. तिच्या मनामध्ये खूप सारे विचार असतात, पण हे मात्र नक्की असतं की काही जरी झालं ना तरी सुद्धा मला इथे जायचं आहे आणि मला इथे जाऊनच ह्यांना भेटायचं आहे, असा सुद्धा इकडे तिच्या मनामध्ये हा विचार सुरू असतो आणि म्हणूनच ते इकडे निघालेले असतात. तर आता प्रेक्षकांनो आपण पाहतो की आता अहिल्या हॉलमध्येच विचार करत बसलेली असते. तेव्हाच आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इकडे देवी आई असा आवाज आलेला असतो. काही क्षणासाठी अहिल्या लगेच तटकन उठून पारूला जाऊन मिठी मारणारच असते, पण तेवढ्यातच इथे सगळं काही पुन्हा डोळ्यासमोर येतं आणि आहे त्याच ठिकाणी बसते. इकडे ती म्हणत असते, देवी आई मला तुमच्याशी बोलायचं आहे. तेवढ्यातच आता तिकडे प्रीतम आलेला असतो आणि प्रीतम म्हणत असतो, पारू आली का? पण तेवढ्यातच आता आपण पाहतो की दामिनी समोर येते आणि दामिनी आल्याबरोबर ती म्हणत असते, ए मुली तुझी हिंमत कशी झाली इथे येण्याची, तू समजतेस काय ग स्वतःला, तुला सांगितलंय ना इकडे यायचं नाही म्हणून, तुला हाताला धरूनच ह्या घराच्या बाहेर काढलं होतं, मग तरी सुद्धा तू इकडे का आणि कशासाठी आलेली आहेस, असं दामिनी तिला खेकसूनच बोलत असते. पारू मात्र शांत बसलेली असते आणि तेव्हा लगेचच प्रीतम येतो आणि तो म्हणत असतो, काकू काय बोलतेस हे, ती सुद्धा ह्या घरची सून आहे, प्लीज तू आत्ता अशा भाषेमध्ये तिच्याशी नाही बोलू शकत. तेव्हा दामिनी म्हणत असते,
तुला माहिती ना, ह्या मुलीमुळे इथे आपल्या आदित्यची काय अवस्था झालेली आहे आणि इथे आता तुला असं वाटतंय की काही जरी झालं तरी सुद्धा इथे आपण तिची मदत केली पाहिजे आणि तिला ह्या घरामध्ये येण्याचा हक्क आहे। तेव्हाच इकडे आता प्रीतम म्हणतो, हे बघ, जशी तू ह्या घरची सून आहेस, जसा तुझा ह्या घरावर हक्क आहे तसाच पारूचा सुद्धा ह्या घरावर तितकाच हक्क आहे, ती ह्या घरची सून आहे। तेव्हा लगेच अहिल्यामध्ये पडते आणि म्हणत असते, आत्ता इथून जे कोणी आलेला आहे त्यांनी ताबडतोब इथून निघून जायचं, नाही कोणी माझी या घरची सून आहे, नाही कोणी माझा कोणी मुलगा आहे, त्यामुळे आत्ताच्या आत्ता इथून निघून जायचं, असंच आता इकडे ती बोलत असते। आता हे सगळं काही ऐकल्यानंतर पारू हात जोडते आणि म्हणत असते, देवी आई, प्लीज आदित्य सरांना सोडवा, त्यांना सोडवणं हे फक्त आणि फक्त तुमच्याच हातात आहे, प्लीज नाही म्हणू नका, असं इकडे ती बोलत असते। तर आता प्रेक्षकांनो, इकडे ह्या सगळ्या काही गोष्टी झाल्यानंतर मात्र इकडे लगेचच अहिल्याने अक्षरशः इथे तोंडच वळवलेलं असतं आणि रागानेच घरामध्ये निघून गेलेली असते। तर आता इकडे दामिनी म्हणत असते, काय मग ॲज युजल झाली ना इथे पंचायत, झाला नाही ते अपमान, चल मग चालती हो आत्ताच्या आत्ता इथून निघून जायचं, समजलं, असं म्हणूनच आता इकडे दामिनीने पुन्हा एकदा पारूचा चांगलाच अपमान केलेला असतो। तर आता प्रेक्षकांनो, इकडे पारू तर जायला निघालेली असते, पण दामिनीने अपमान करून सुद्धा बिचारी काहीच बोलत नसते। इकडे प्रीतम सुद्धा अहिल्याला आणि त्या दामिनीला समजावण्याचं काम करतो। त्या दोघींना समजावण्याचं काम केल्यानंतर इथे ते दोघे काहीच बोलत नसतात, पण तरी सुद्धा आता ती स्पष्टपणे प्रीतमला सांगते, हे बघ प्रीतम, नाही, मी ह्या घरची कोणाला मुलगी नाही, सून नाही, कोणीच काही मानत नाही, त्यामुळे जे कोणी इथे आलेले आहेत त्यांनी आत्ताच्या आत्ता ताबडतोब इथून निघून जायचं आहे, मला कोणाशी काहीच एक बोलायचं नाहीये, असं सुद्धा आता इकडे स्पष्टपणे सांगण्यात येतं। तर आता प्रेक्षकांनो, हे सगळं काही झालेलं असताना दामिनी म्हणत असते, मग आता निघायचं, कळलं का, आता पुन्हा ह्या घराचं तोंड सुद्धा बघायचं नाही, तुला सांगितलं होतं ना पुन्हा इकडे यायचं नाही म्हणून, मग पुन्हा इकडे का आणि कशासाठी तू आलेली आहेस ह्या तर गोष्टी मला अजिबातच कळत नाही, त्यामुळे तू ताबडतोब इथून निघून जायचं आहेस, असं आता इकडे ती सांगत असते। पारूला आता इकडे तिथून निघून गेल्याशिवाय कुठलाच पर्याय शिल्लक राहत नसतो। आता फायनली ती तिथून निघून जाते, तर जात असतानाच भैरवी तिथे आलेली असते। बहुतेक प्रेक्षकांनो, इथे भैरवी आणि ताससोबत इथे अहिल्याचं काहीतरी वैर असावं, हे तरी काय आपल्याला एवढं डिटेलमध्ये माहिती नाही बरं का, पण तरी सुद्धा आता त्यांच्यामध्ये जे काही संभाषण झालेलं आहे त्यावरूनच हे सांगू शकते मी। आता इकडे भैरवी तिथे येते आणि ती म्हणत असते, काय मग उतरला का माज, आणि कशाला आली होतीस इकडे, असं म्हणून आता भैरवी आत जाते, पण पारू तिच्याशी काहीच बोलत नाही आणि ती तिथून निघून जाते। तर आता प्रेक्षकांनो, आपण पाहतो की इकडे जोरातच आता भैरवी अहिल्या अहिल्या म्हणून ओरडत असते। अहिल्या म्हणून आवाज देणारी जी भैरवी आहे तिच्या समोर प्रीतम आणि प्रिया येतात। आता ते म्हणत असतात, काय झालं, या ना आपण बसून बोलूया। तेव्हा लगेचच आता इकडे भैरवी म्हणत असते, काय रे, तुझ्या आईला इथे खूपच गर्व आणि माज होता ना, खूपच तिला ह्या सगळ्या गोष्टीचा, तिच्या आदित्य मुलाच्या नावावर खूप सगळं काही होतं ना, मग मला सांग काय झालं, बोल ना, बोलू शकतोस का, ती त्या आदित्यच्या जीवावर हे सगळं काही जग जिंकायला निघाली होती ना, आणि हे सगळं जग जिंकायला निघालेली इथे अहिल्या कुठे आहे। तेव्हाच आपण पाहतो की अहिल्यावरून खाली येत असते। तर आता प्रेक्षकांनो, इथे मात्र दुसऱ्या बाजूला पाहूयात, आता इकडे पोलीस जे आहेत ते आदित्यला खूप काही त्रास देत असतात। ते इकडे म्हणत असतात, तुझी हिंमत कशी झाली ह्या सगळ्या काही गोष्टी इथे करण्याची, तू समजतोस कोण स्वतःला। तेव्हाच आदित्य म्हणत असतो, हे बघा इन्स्पेक्टर साहेब, तुम्हाला काहीतरी चुकीचा गैरसमज होतोय आणि तुम्हाला खूप मोठी आणि वेगळी माहिती मिळालेली आहे, मी तुम्हाला खरं सांगतोय, मी असं काहीच नाही केलेलं, प्लीज तुम्ही मला सोडा, मी काहीच नाही केलेलं म्हणून तो गयावया करत असतो। पण काही जरी झालं ना तरी सुद्धा इकडे इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात, नाही, ह्या सगळ्या गोष्टी तुझ्यामुळे झालेल्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टीला इथे तूच जबाबदार आहेस आणि इथे तू तिथे कशाला पोहोचला होतास। तर आता इकडे ते इन्स्पेक्टर साहेब कसलाच विचार न करता इकडे मात्र आदित्यवर हात उचलतात आणि त्याला मारत असतात। तेव्हाच आता तिथे पारू आलेली असते। इकडे पारू हे सगळं काही पाहते आणि तिला मात्र खूपच त्रास होत असतो। ती विचार करते, ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत आणि आदित्य सरांना ही लोक अशी मारतायत, म्हणजे हे सगळं खूप चुकीचं आहे। तेव्हाच आपण पाहतो की इकडे ती म्हणत असते, नका मारू प्लीज, आदित्य सरांनी काही नाही केलेलं, ह्या सगळ्या गोष्टी आदित्य सरांनी केलेल्या नाही वगैरे वगैरे। पण तेवढ्यातच एक आता लेडीज कॉन्स्टेबल येते आणि इकडे तिला धक्का देऊन तिथून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असते। तेवढ्यातच तिथे सावली येते आणि सावली आल्यानंतर दोघी एकमेकींकडे पाहतच असतात। तर पाहत रहा पारू आणि सावळ्याची जणू या दोन मालिकेचा महासंगम।